आज आहे 12 ऑगस्ट सोमवार। अष्टमीसाठी श्री प्रदीप मिश्राजीचे उपाय। मित्रांनो, तुमचे कोणतेही काम दीर्घकाळापासून प्रलंबित असल्यास सर्व प्रयत्न केले पण तरीही काम पूर्ण होऊ शकले नाही। तुमच्या घरातील कोणतेही मुलं खूप हट्टी आणि चिडखोर आहे का? मुलं तुमचे ऐकत नाही का? किंवा तुमच्या घरात कोणाच्या लग्नात काही अडचण आहे का? जर होय तर सोमवार अष्टमीचा दिवशी म्हणजे आज आदरणीय पंडित मिश्राजीने यांनी सांगितलेल्या या 3 उपायांपैकी कोणतेही एक उपाय अवश्य करून पहा। तुम्हाला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतील। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगले मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना। मित्रांनो, आदरणीय गुरुदेवजी म्हणतात की सोमवार हा भगवान शिवाचा उपासनेचा दिवस आहे। या दिवशी केलेल्या उपायांनी देव लवकर प्रसन्न होतात। जर अष्टमी तिथी सोमवारी आली तर हा एक अतिशय शुभ योगायोग आहे, कारण अष्टमी तिथी माता शक्तीला समर्पित आहे, म्हणून ती शिव आणि शक्ती यांचे मिलन बनते। या दिवशी केलेले उपाय फार लवकर परिणाम देतात। आदरणीय पंडित प्रदीप मिश्राजी यांनी या दिवसासाठी 3 महत्त्वाचे उपाय सांगितले आहे। तर अशा प्रकारची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शंकराचा आणि माता पार्वतींचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा। तर मित्रांनो, पहिला उपाय, कोणतेही काम अडकले असेल तर हे उपाय करा। पूज्य गुरुदेव म्हणतात, पहिला उपाय म्हणजे तुमचे कोणतेही काम दीर्घकाळा रखडले असेल तर अनेक प्रयत्न करूनही ते पूर्ण होत नाही, त्यामुळे तुम्ही हा उपाय करा, तुमचे काम नक्कीच पूर्ण होतील। सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी 31 मूग, 31 तांदळाचे दाणे आणि 31 बेलची पाने घेऊन शिवमंदिरात जावे। सर्वप्रथम शिवलिंगाचा जल अभिषेक करावा, यानंतर बेलपत्रावर चंदन आणि रोडी लावा। तुमची मनोकामना लक्षात ठेवा आणि ज्या ठिकाणी शिवलिंगाची अशोक सुंदरी आहे त्या ठिकाणी ठेवा। बेलपत्राचे देठ पाणी वाहण्याच्या जागेकडे असावे, हे लक्षात ठेवा। आता उंच राहिलेला मुंगाचा दाणा भगवान नंदीच्या पायाजवळ ठेवा आणि शेवटी माझी इच्छा सांगून भगवान शिवाच्या मंदिराच्या उंबरठ्यावर तांदूळ ठेवा। त्याला कोणाचा उपाय लागणार नाही, अशा प्रकारे ठेवा। तुमची सर्व प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील। तर मित्रांनो, दुसरा उपाय, जर मुलाला तुमचे म्हणणे पटत नसेल तर हे उपाय करा। दुसरा उपाय, आदरणीय पंडित प्रदीप मिश्राजी म्हणतात की जर तुमचा मुलगा खूप हट्टी असेल, तुमचं ऐकत नसेल, सतत चिडचिड करत असेल आणि वाईट संगतीत पडला असेल तर एका छोटासा उपाय करून पहा। हा उपाय तुम्हाला सोमवारच्या अष्टमीलाच करायचा आहे। तुम्हाला एक छोट्याच्या भांड्यात साखर घेऊन तुमच्या मुलासह शिवमंदिरात जावे लागेल आणि भगवान अवधूतेश्वराचे नाव घेऊन ते शिवलिंगाला बाळाचा हाताने अर्पण करावे लागेल। भगवान भोलेनाथ तुमची समस्या नक्कीच संपवतील। तिसरा उपाय, तुम्हाला वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत का? मग हा उपाय नक्की करा। आता मित्रांनो, तिसरा उपाय, आदरणीय पंडित प्रदीप मिश्राजी सांगतात की जर तुमच्या कुटुंबातील कोणाच्या लग्नात काही अडचण असेल, लग्नाला उशीर होत असेल, त्यामुळे सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी तुम्हाला त्या मुलासोबत किंवा मुलीसोबत शिवमंदिरात जावे लागेल। मंदिरात गेल्यावर प्रथम शिवलिंगाला अभिषेक करावा, त्यानंतर अशोक सुंदरीच्या जागेवर हळदीचे 7
ठिपके ठेवावेत. आता ज्या मुलाचा किंवा मुलीच्या लग्नाला उशीर होत आहे त्यांनी त्याच हळदीच्या बिंदीवर हात ठेवावा. आता हेच 5 हातांचे ठसे पिंपळाच्या झाडावर लावले तर 3 महिन्यात लग्न होईल. मित्रांनो, आदरणीय पंडित प्रदीप मिश्राजीने यांनी सांगितलेल्या ह्या 3 उपायांपैकी कोणतेही एक उपाय अवश्य करून पहा. तुम्हाला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतील. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. 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 हर हर महादेव.